हरे कृष्ण. तर रविवारच्या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम उपस्थित वैष्णवांची आशीर्वादाची याचना करत खास करून श्रीमान सुंदर प्रभू आपण या कथेला सुरुवात करू. तर मागच्या सत्रामध्ये आपण ही व्रजमंडल परिक्रमा ही जी सुरू आहे या सत्रांच्या मध्ये, तर याच्यामधला आपण 5वा दिवस पूर्ण केला होता. आणि त्या 5व्या दिवसामध्ये ही जी परिक्रमा आहे ही शंतनुकुंडपर्यंत येऊन पोचलेली आहे. तर सुरुवात झाली होती मधुवनपासून ते शंतनुकुंड अशी ही परिक्रमा संपन्न झालेली आहे. आणि या शंतनुकुंडमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी एक शंतनू बिहारी यांचं सुंदर मंदिर आहे, ज्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की व्रजमधले जे दंपती निस्संतान असतात तर ते ह्या शंतनू बिहारींची कृपायाचना करून पुत्रप्राप्ती करतात किंवा संतान प्राप्ती करतात. आणि विशेष म्हणजे त्या मंदिरातील पुजाऱ्याकडे सगळ्या भक्तांची सूची आहे ज्यांना प्रार्थना करून अशी संतानाची प्राप्ती झाली. तर ह्या शंतनुकुंडमध्येच जवळच असलेलं एक गाव आहे, त्याचं नाव आहे दतिहा. याची पण आपण थोडक्यात माहिती घेतली होती की दतिहा हे जे गाव आहे या ठिकाणी दंतवक्राचा वध भगवंतांनी केला होता. तर दंतवर्ण दती हा शब्द आला आणि वध ह्याच्यावरनं हा दतिहा असं हे नाव पडलं गावाचं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवंतांचे जे नित्य पार्षद वैकुंठातले द्वारपाल जय आणि विजय यांना 4 कुमारांच्या माध्यमातून शाप मिळाला होता की तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील भूतलावरती आसुरी योनीमध्ये. आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं की भगवंतांच्या लीलेमध्ये सर्वप्रथम हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या रूपात ते दोघं येतात. त्यानंतर रामलीलेमध्ये रावण आणि कुंभकर्ण या रूपामध्ये ते येतात. आणि कृष्णलीलेमध्ये शिशुपाल आणि दंतवक्र, हा दंतवक्र आहे. या ठिकाणी उल्लेख आहे की दंतवक्र हे नाव त्याला अशामुळे पडलं कारण दंतवक्र ज्याचे दात वाकडे तिकडे होते त्यामुळे त्याचं नाव दंतवक्र पडलं होतं. आणि ते दातही वाकडे तिकडे होते आणि त्याची विचार करण्याची बुद्धी पण वाकडे तिकडेच होती. आणि म्हणून त्याने कृष्णावरती आक्रमण करण्याचं दुस्साहस केलं. तर भागवतमध्ये वर्णन येतं की कशा प्रकारे शल्व हा जो मोठा असुर होता यांनी द्वारकेवरती ज्यावेळी आक्रमण केलं होतं तर त्यावेळी भगवंतांनी सर्व यदू वंशाने मिळून त्याच्याशी लढा केला होता आणि शल्वला भगवंतांनी मारलं होतं. तर वास्तविक रूपामध्ये ज्यावेळी रुक्मिणीचा विवाह ह्याच्याशी होणार होता, शिशुपालशी निश्चित केला होता, त्यावेळी रुक्मिणी देवी पत्र पाठवून भगवान श्रीकृष्णांना बोलवते आणि भगवान श्रीकृष्ण तिथे येऊन रुक्मिणीचं हरण करतात. आणि त्या सर्व ठिकाणी हा शल्व पण होता. आणि ते जे युद्ध होतं त्याच्यामध्ये सर्व यदुवंशीय त्यावेळी पण सगळ्यांना परास्त करतात आणि शल्वलाही परास्त करतात. त्यामुळे त्याच्या मनामध्ये तो सुडाची भावना होती तेव्हापासून की ह्या यदुवंशीयांना एक दिवशी मी परास्त करेन. आणि ह्या भावनेनं त्यांनी द्वारकेवरती आक्रमण केलं. आणि द्वारकेवर आक्रमण करून त्याला वाटलं की मी सर्व यदुवंशीय लोकांना संपून टाकेन. पण त्याच्या विपरीतच काही घडलं, त्याचाच वध झाला. आणि त्याचा वध झाल्यानंतर त्यांचे जे बाकी पार्षद होते, खास करून दंतवक्र हा अतिशय क्रोधित झाला. आणि तिथे वर्णन येतं की तो क्रोधामुळे एवढा अंध झाला की तो काही सेना न घेता काही आयुध न घेता असाच आला रणांगणावर की अरे माझ्या मित्राला कसं काय मारलं. आणि फक्त त्याच्या हातामध्ये गदा होती. मग भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं ते रथावरती आरूढ होते,
त्यांनी म्हटलं की अरे हा समोर आला आहे मारण्यासाठी आणि ह्याच्या हातात फक्त गदा आहे. म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी देखील आपली कौमुदिकी गदा हातात घेतली आणि रथावरनं खाली उतरले. कारण युद्धाचं त्या काळचे जे नियम होते ते असे होते की जेव्हा तुम्हाला युद्ध करायचं असेल तर समान असला पाहिजे समोरचा व्यक्ती. आणि भगवंतांनी त्या नियमाला अनुषंगाने त्यांनी फक्त गदा घेऊन ते खाली उतरले आणि तो एकदम जोमाने स्पीडने चालत येत होता दंतवक्र. त्याला असं वाटत होतं की आता मी जाऊन लगेच या कृष्णाला मारून टाकेन. आणि जसंही त्यांनी भगवंतांना पाहिलं समोर तर अचानक त्याची जी गती आहे ती रोखली गेली. आणि त्याचं वर्णन येतं की ज्याप्रमाणे आपण पाहतो की समुद्राच्या लाटा खूप जोरात येतात आणि त्या जोरात आलेल्या लाटा समुद्र किनारा जो आहे तो त्याला अंत करून टाकतो. तर त्या प्रकारे भगवंतांना पाहता क्षणी त्याची जी लाटेप्रमाणे जो वेग होता तो एकदम थांबून गेला. पण तरी त्याच्या मनामध्ये ती इच्छा होती की कृष्णाला मारायचं आहे. म्हणून त्याने आपल्या गदेला उचललं आणि मोठ्या ताकदीनं भगवंतांच्या डोक्यावरती प्रहार केला. असा प्रहार केला की साधारण कोणी मनुष्य असता तर जगलाच नसतं. पण भगवंतांना त्याचा काहीच फरक नाही पडला. हे विशेष आहे. एवढ्या मोठ्या गदेचा प्रहार एवढ्या मोठ्या असुराने एवढ्या मोठ्या ताकदीनं केला पण भगवंतावरती त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही. आणि हे बघून तो एकदम आश्चर्यचकित झाला. मग भगवंतांनी आपली कौमुदिकी गदा घेतली आणि जोरात फिरवून त्याच्या छातीवरती प्रहार केला. आणि जसंही छातीवरती प्रहार केला त्यांनी रक्ताची उलटी केली आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपला देह सोडून दिला. आणि वर्णन येतं की ज्याप्रमाणे शिशुपालचा वध भगवंतांनी केला होता राजसूय यज्ञाच्या वेळी, तर त्यावेळी जेव्हा जसा शिशुपालचा आत्मा भगवंतांमध्ये भगवंतांच्या कांतीमध्ये विलीन झाला होता तर त्याचप्रमाणे दंतवक्राचा देखील आत्मा असाच भगवंतांच्या कांतीमध्ये विलीन झाला. जय श्रीकृष्ण भगवान की जय. असं दतिहा गावाची ही गोष्ट आहे. तर भक्तिरत्नाकर जे राघव पंडित यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये पण असं वर्णन येतं की वास्तविक रूपामध्ये ज्यावेळी कुरुक्षेत्रवर भगवान श्रीकृष्ण आले होते तर तिकडून ते ह्या ठिकाणी दंतवक्राला मारण्यासाठी आले. पण ते फक्त एक कारण होतं. वास्तविक रूपामध्ये त्यांना ह्या ठिकाणी येऊन आपल्या निकटच्या भक्तांना भेट घेण्याची इच्छा होती आणि म्हणून भगवंत इथे आले. त्याचप्रमाणे हे शंतनू कुंड जे आहे हे महाराज शंतनू यांच्या नावावरती पडलेलं आहे. जर आपण पाहिलं महाभारतचा इतिहास सुरू होतो महाराज शंतनूंपासूनच. तर महाराज शंतनू ह्याच ठिकाणी तपस्या करण्यासाठी आले होते. एक अशी संतान प्राप्त करण्यासाठी जी शक्तिशाली हो, प्रभावशाली हो आणि त्याला सगळ्या प्रकारच्या दिव्य शक्ती प्राप्त झालेल्या असो. ह्या इच्छेने महाराज शंतनू ह्या ठिकाणी तपस्यासाठी आले होते आणि त्यांनी इथे खूप तपस्या केली. आणि त्यावेळी नंतर त्यांचं जे त्यांची भेट झाली गंगादेवींशी. आणि गंगादेवी यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. आणि गंगादेवींनी अट घातली की मी विवाह करेन पण माझ्या कुठल्याही कार्यावरती आक्षेप घ्यायचा नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की जसेही एक पुत्र उत्पन्न झाले तर गंगादेवी ते सरळ घेऊन नदीमध्ये प्रवाहित करत होत्या. एका दृष्टीने मारतच होत्या त्या मुलाला. तर मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की अशा प्रकारचे कार्य का केले. तर हे शांतनू महाराजांच्या पण मनामध्ये हे प्रश्न येत होते. पण कारण की अट घातली होती गंगादेवीने की माझ्या कुठल्याही गोष्टींवर तुम्ही प्रश्न करायचा नाही. आणि त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारे बोलू शकत नव्हते. आणि तसेच ते जे सहन करत होते. असे 7 वर्ष जातात. आणि मग 8व्या पुत्राच्या वेळी ज्यावेळी ते प्रवाहित करणारच त्यावेळी शंतनू महाराज थांबवतात की तू का एवढी निर्दयीपणे तुझ्याच मुलांना मारून टाकतेस.
त्यावेळी गंगादेवी सांगते की तुम्ही आपल्या अट जी घातली होती ती तुम्ही मोडलेली आहे, त्यामुळे आता ह्याच्यापुढे मी तुमच्यासोबत काही राहू शकत नाही आणि हा जो पुत्र आहे ह्याला मी माझ्याबरोबर स्वर्गात घेऊन जाईन आणि तिथे चांगल्या प्रकारचं त्याला प्रशिक्षण देईन आणि 16 वर्षाने तुमच्याकडे आणून परत सोडीन. पण त्याचबरोबर त्याला ज्या मनामध्ये प्रश्न पडला होता तो पण त्यांनी केला की पण तू आत्तापर्यंत एवढ्या 7 मुलांना का मारलंस. आणि त्यावेळी मग गंगादेवी सांगतात या 8 पुत्रांचा इतिहास की हे सर्व वास्तविक रूपामध्ये 8 वसू आहेत किंवा होते आहेत आणि ह्या सर्वांनी मिळून एकदा स्वर्गामध्ये वशिष्ठ मुनींची एक गाय चोरण्याचा प्लॅन करून गाय चोरली आणि त्यांच्या ह्या 8 वसूंचा जो मुख्य लीडर होता 8वा वसू तो देव नावाचा वसू होता. त्यांनी सगळी ही प्रोग्रॅम अरेंज केला होता आणि त्यामुळे वशिष्ठ मुनीने त्यांना शाप दिला की तुम्हाला मनुष्य जन्म घ्यावा लागेल. पण त्यानंतर त्यांना सगळ्यांना आपली चूक लक्षात आली. मग शेवटी ते चोरलेली गाय पुन्हा वापस द्यायला गेले. म्हणजे असं पण घडतं की असं जरुरी नाही की एखादी वस्तू चोरीला गेली म्हणजे गेलीच. काही काही वेळी लोक पश्चाताप करून परत आणून देतात. तर ह्या 8 वसूंना तो असा पश्चाताप झाला आणि ते परत आले आणि वशिष्ठ मुनींना म्हणले कृपया आम्हाला माफ करा, आमच्याकडून ही मोठी चूक झाली, तर कृपया ही तुमची गाय तुम्ही परत घ्या आणि आम्हाला दिलेला शाप आहे तो परत घ्या. पण वशिष्ठ मुनींनी म्हणलं की असं तर कधी शक्य होऊ शकत नाही की दिलेला शाप परत नाही येऊ शकत. पण ते म्हणतात की ठीक आहे, मी आणखीन एक तुम्हाला आशीर्वाद देतो की जसंही तुमचा मनुष्य जन्माला येईल तसंही तुम्ही ते सोडून द्याल देह आणि परत स्वर्गामध्ये याल. फक्त हा जो देव आहे जो तुमचा नेता होता तर त्याला मात्र पूर्ण आयुष्य जगावं लागेल कारण त्यांनी मोठं कारस्थान केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला पूर्ण मनुष्यजन्म जगावं लागेल. आणि ह्या प्रकारे तिथे गंगादेवी पण होत्या. मग त्यांनी विचार केला की आता ह्यांच्यावर करुणा किंवा कृपा घेऊन त्यांनी ठरवलं मी ह्यांची माता बनेन. आणि अशा प्रकारे हे 7 वसू पहिले जन्माला येऊन लगेच मृत्यू त्यांचा होतो आणि 8वा वसू म्हणजेच तो गंगादेवी आणि शंतनू महाराजांचा पुत्र देवव्रत म्हणून ओळखला जातो. आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे शंतनू महाराज फिरत फिरत मग देवव्रत 16 वर्षानंतर परत येतात आणि शंतनू महाराजांबरोबर राहायला लागतात. आणि साहजिकच काही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही, सांगण्याची आवश्यकता नाही, पण पुढचा राजा म्हणजे देवव्रत हे कोणाला न सांगताच ठरलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे त्याचे गुण पण होते देवव्रताचे, साक्षात गंगादेवींनी प्रशिक्षण दिलेले, त्यामुळे कोणी ते साधारण नव्हते. आणि या प्रकारे ते ठरलेलंच होतं. आणि असं फिरत फिरत एकदा शंतनू महाराज जेव्हा वनामध्ये फिरत असताना एका ठिकाणी पोहोचतात तर ते सत्यवती ह्या एका स्त्रीकडे आकर्षित होतात जी एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीची कन्या असते. वास्तविक रूपामध्ये तशा प्रकारच्या लोकांमध्ये एक विशेष माशांचा गंध येतच असतो, पण खास करून ह्या कन्येच्या मधून कमळाचा गंध येत होता, सुगंध येत होता, दुर्गंध येत नव्हता कुठल्याही प्रकारचा. कारण याच्या मागचा पण इतिहास आहे की कशा प्रकारे पराशर मुनी ज्यावेळी एकदा नौका पार करीत असताना त्यांनी पाहिलं की एक अतिशय चांगली नक्षत्रांची ठेव झालेली आहे आणि हा अतिशय योग्य काळ आहे. जर ह्या काळामध्ये पुत्रप्राप्ती झाली तर ते भगवंतांचे अवतार असतील. आणि म्हणून व्यासदेव जे आहेत हे सत्यवती आणि पराशर मुनी यांच्या संघातून त्यांचा जन्म झाला. आणि व्यासदेवांनी त्यावेळेस सत्यवती मातेला सांगितलं की तुला कधीही माझी गरज वाटली तर तू मला केवळ स्मरण कर, मी तुझ्या सेवेमध्ये असेन. आणि पराशर मुनींनी देखील सत्यवतीला आशीर्वाद दिला की तुझी कुमारिका नष्ट होणार नाही, तू कुमारीच राहशील जरी तू हा जन्म दिला असेल व्यासदेवाला. तर या प्रकारे मग शंतनू महाराज त्या सत्यवतीकडे आकर्षित होतात आणि ते तिच्या वडिलांना प्रस्ताव ठेवतात की मी हिच्याशी विवाह करू इच्छित. आणि बराच विचार करून तिचे वडील म्हणतात की
हिचा जरी विवाह मी तुमच्याशी लावून दिला तरी हिच्या मुलांना काय प्राप्त होणार आहे, कारण ऑलरेडी तुमच्याकडे देवव्रत एवढा चांगला मुलगा आहे जो राजा बनणार आहे, तर हिच्या मुलांना काही मिळणार नाही आणि हिचं दुर्लक्षित होईल माझी मुलगी, त्यामुळे मी काय माझ्या मुलीचा विवाह तुमच्याशी करू शकत नाही. आणि खिन्न होऊन हे परत येतात. आपल्या वडिलांना निराश पाहून देवव्रत पृच्छा करतात की नेमकं काय घडलं आहे. आणि बराच चर्चा झाल्यानंतर मग शंतनू महाराज सांगतात की अशी अशी ही सगळी घटना घडली होती. त्यावर देवव्रत म्हणतात काही हरकत नाही, मी स्वतः त्यांना भेटायला जातो. आणि ते तिकडे जातात आणि त्यांच्या वडिलांना सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका, की हिचेच पुत्र राजा म्हणून आपण घोषित करू, मला काही राज्याची एवढी काही इच्छा नाही आहे. त्यावर तिचे वडील म्हणतात की ठीक आहे, तुम्ही राज्यत्याग केला असेल, पण उद्या तुमची मुलं राज्याचा ताबा मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतील, मग त्यावेळी सगळा वेगळा प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि त्या क्षणी देवव्रत जे आहेत हे शपथ घेतात की मी आजीवन ब्रह्मचारी राहीन. वासगृहामध्ये क्षत्रियाला अशा प्रकारची प्रतिज्ञा घेणं म्हणजे फार महाकठीण आहे, पण त्यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यामुळे वरती देवतांनी वर्षाव केला आणि भीष्म भीष्म असे उद्गार केले, कारण ही अतिशय भीष्म प्रतिज्ञा होती. तर या प्रकारे ही सगळी म्हणजे शंतनू महाराजांची तपस्या ह्या इथपर्यंत फळाला आली. आणि पुढचा महाभारतचा इतिहास तर आपण अनेक सत्र ऐकतच आलेलो आहे, तर त्याच्यावर आणखीन जास्त नाही चर्चा करणार, नाहीतर महाभारत सत्र सुरू होईल आता. तर हे महाराज शंतनूंचं तपस्या स्थान आहे. आणि या पुस्तकामध्ये लोकनाथ महाराज फार सुंदर लिहितात की कदाचित तपस्या शंतनू महाराजांनी जी केली त्याचा प्रभाव आजही ह्या गावामध्ये दिसून येतो, कारण इथे विशेष काही फॅसिलिटीज नाही आहेत आणि वीजही विशेष नाही, पाण्याची पण तोडा आहे. तर जे काही भक्त यात्रेमध्ये सम्मिलित होते यांना पण बरीच तपस्या ह्या गावामध्ये करावी लागली. आणि मग असं म्हणून पुढच्या म्हणजे 6व्या दिवसाचं यात्रेला प्रवास सुरू करतात. तर त्याच्या अगोदर सकाळच्या वेळी दररोज उठल्यानंतर यात्रामध्ये मंगल आरती होते. आणि एका दिवशी एक भक्त येऊन म्हणतात की किती छान वाटतंय, जरी आपलं हे फिरतं मंदिर असलं तरी दररोज मंदिरात होणारे कार्यक्रम जसे सकाळची मंगल आरती असेल, भागवत प्रवचन असेल, संध्याकाळची गौर आरती आणि कार्तिक महिन्यामधलं विशेष दामोदर अष्टक, तर ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. त्यामुळे असं काही मंदिरापासून वेगळं राहतं असं वाटत नाही. त्याचप्रमाणे ते वर्णन करतात की कधीकधी आम्ही घरात राहतो तर घरात ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळत नाही, पण यात्रेमध्ये आल्यामुळे खास करून 84 कोस ब्रज यात्रा, तर त्याच्यामुळे हा एक विशेष लाभही प्राप्त झालेला आहे. आणि मग सांगितलं जातं की आज आपल्याला ह्या ठिकाणाहून राधाकुंडपर्यंत जायचं आहे. तर राधाकुंड हे नाव ऐकताच सगळ्या भक्तांना एक विशेष उत्साह निर्माण होतो आणि ते पुढे प्रस्थान करायला लागतात. तर हा जो 6वा दिवस आहे परिक्रमेचा, तो वैष्णव दिनदर्शिकेनुसार श्री नरोत्तमदास ठाकूर यांचा तिरोभाव दिवस आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी यात्रेमध्ये नरोत्तमदास ठाकूरांवरती काही चर्चा होते. तर आपण थोडक्यात नरोत्तमदास ठाकूरांचं जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न करू. तर नरोत्तमदास ठाकूर हे खेतुरी पश्चिम म्हणजे आता मला वाटतं बांगलादेशमध्ये आहे. तर पहिलं तो पश्चिम बंगालचा भाग होता. या ठिकाणी त्यांचा जन्म किंवा आविर्भूत झालेले आहेत. आणि ते प्रकट होण्याच्या अगोदरच श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होते तर ते ह्या खेतुरी ग्रामामध्ये पण आले. आणि इथे खूप जोरात ते नृत्य करू लागले, कीर्तन करू लागले. आणि तिथे वाहत असणारी एक पद्मा नदी आहे, त्या नदीच्या काठावरती खूप जोरात कीर्तन सुरू झालं. आणि त्या कीर्तनामध्ये अचानक महाप्रभू जोरात ओरडायला लागले, नरोत्तम नरोत्तम नरोत्तम. आणि कोणाला काही कळेना की अचानक महाप्रभू असं का नाव घेत आहेत. आणि मग महाप्रभूंनी सांगितलं
की या ठिकाणी माझा एक विशुद्ध भक्त काही वर्षानंतर जन्म घेणार आहे आणि त्याचं नाव नरोत्तम असेल. आणि मग ते लगेच त्या पद्मा नदीमध्ये स्नान करतात आणि पद्मा नदीची जी देवी आहे तर तिला आदेश देतात की या ठिकाणी जेव्हा नरोत्तम स्नान करायला येतील त्यावेळी माझं जे प्रेम आहे मी हे तुझ्याकडे ठेवत आहे ते तू त्याला दे. आणि असं सांगितल्यानंतर ती पद्मादेवी म्हणते की पण मला कसं कळेल की कोण आहे तुमचा भक्त हा की ज्याला मला हे तुमचं प्रेम द्यायचं आहे. तर भगवान सांगतात, महाप्रभू म्हणतात की ज्या प्रकारे आत्ता तुला एक दिव्य आनंदाचा अनुभव होत आहे, मी आणि माझ्या परिकरांसोबत तुझ्या नदीमध्ये स्नान करत असताना, अशाच प्रकारचा आनंद तुला तेव्हा होईल जेव्हा नरोत्तम इथे स्नान करायला येतील. आणि तेव्हा तुला समजलं पाहिजे की ह्याच व्यक्तीला मला हे कृष्ण प्रेम द्यायचं आहे. आणि असं सांगून चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंना म्हणतात की तुम्ही आदि गुरु आहात आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नरोत्तमदास ठाकूरांना किंवा नरोत्तमाला योग्य मार्गदर्शन द्या ज्याद्वारे तो ह्या पद्मा नदीमध्ये स्नान करायला येईल. आणि असं सांगून श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सर्वांचे परिकर इथून निघून जातात. आणि कालांतरानंतर जसं चैतन्य महाप्रभूंच्या या लीला ते संपवल्यानंतर आपल्या स्वधामी निघून जातात, त्याच्यानंतरच काही काळामध्ये नरोत्तमदास ठाकूर यांचा जन्म होतो. तर इथे वर्णन येतं, मी एका परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या प्रवचनात ऐकत होतो की तेही कायस्थ परिवारातील होते, ज्यांना सामाजिकदृष्ट्या शूद्र मानलं जातं, पण ते राजघराण्यात कार्य करतात. म्हणजे त्यांचे वडील जे होते कृष्णानंद दत्त, तर हे राजा होते त्या प्रदेशाचे. मग त्या दृष्टिकोनातून बघितलं तर नरोत्तम हे युवराजच होते. आणि या प्रकारे आपण पाहतो की त्यांचा एवढ्या श्रीमंत घराण्यात जन्म झालेला आहे, पण लहानपणापासून त्यांची जी ओढ होती ही सदैव भगवंतांप्रतीच होती. आणि असे हे जे नरोत्तम होते ते सदैव त्यांचे आईवडील पाहायचे की हे दिसायला तर अतिशय सुंदर बालक आहे, त्यांची पण भगवान श्रीकृष्ण समान श्याम वर्ण आहे, डोळे कमळासारखे सुंदर आहेत, सर्व अंगाचे वेगवेगळे जे भाग आहेत ते अतिशय सुंदर आहेत. ह्या दृष्टीनं त्यांना खूप आनंद व्हायचा, पण त्यांना कुठल्याही प्रकारच्या भौतिक कार्यांमध्ये कसलीही आसक्ती नव्हती. आणि हे पाहून थोडी मनामध्ये चिंता यायची. आणि अशा प्रकारे नरोत्तम लहानाचे मोठे होत गेले. आणि मग एके दिवशी रात्री स्वप्नामध्ये श्री नित्यानंद प्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना निर्देश करतात की तू ताबडतोब जाऊन या पद्मा नदीमध्ये स्नान कर. आणि ते पद्मा नदीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जातात. आणि जसंही ते पद्मा नदीमध्ये प्रवेश करतात तर पद्मा नदीला तशाच प्रकारचा दिव्य आनंदाचा अनुभव व्हायला लागतो ज्यावेळी चैतन्य महाप्रभू आले होते. आणि मग त्यांना लक्षात येतं की नरोत्तम आलेला आहे. आणि मग पद्मादेवी आपलं पूर्ण कृष्णप्रेम त्यांना प्रदान करतात. आणि त्याच वेळी नरोत्तमचे एवढं सुंदर भाग्य आहे की स्वतः श्री चैतन्य महाप्रभू तिकडे प्रकट होतात. आणि ते प्रकट होऊन नरोत्तमदास ठाकूरला आलिंगन करतात आणि त्याचा श्याम वर्ण जो आहे तो गौर वर्णामध्ये परिवर्तित होतो. हरिबो. आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू त्यांची कृपा देऊन ते तिथून अंतर्धान होतात. आणि नरोत्तमदास ठाकूर नदीच्या काठावरतीच विव्हळत पडतात की कुठे गेले गौरांग, कुठे गेले. ते पाहायला लागतात इकडे तिकडे, पण महाप्रभू काय त्यांना दिसत नाहीत. आणि त्याच ठिकाणी ते पडून राहतात. आणि इथे घरामध्ये बराच वेळ सगळेजण बघतायत की हा नरोत्तम गेला कुठे वाट पाहतायत. आणि मग शोध घेत घेत सर्वजण इथे येऊन पोचतात आणि बघतात तर काय, श्याम वर्ण नरोत्तम गौर वर्णाचा झालेला आहे. आणि ह्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे कसं काय झालं. आणि त्याचबरोबर त्याच्या मनामधले हे भाव पाहून सगळे आश्चर्यचकित होतात की हा गौरांगा करतोय. तर या प्रकारे ते त्यांना परत घरी घेऊन येतात. आणि तो
जसं आपण कालच्या प्रवचनामध्ये ऐकलं की रघुनाथदास गोस्वामी हे आपलं ग्रह सोडून चैतन्य महाप्रभूंकडे जाऊन भेटण्यासाठी सदैव आतुर होते, तसंच नरोत्तमदास ठाकूरांची पण इच्छा होती की मी चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदांना तरी कमीत कमी भेट घ्यावी. तर ह्या प्रकारची त्यांच्या मनामध्ये उत्कट इच्छा सदैव जागृत होती. आणि अशामध्येच तिथे असणारे एक ब्राह्मण यांच्याकडून चैतन्य महाप्रभूंच्या विविध लीलांचं ते श्रवण करी. त्याचबरोबर त्यांनी श्रीनिवास आचार्य यांच्याबद्दलही ऐकलं की कशा प्रकारे श्रीनिवास आचार्य यांना चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी ते पुरीच्या दिशेने निघाले होते. आणि जसेही ते जगन्नाथपुरीला पोचले तर त्यांना बातमी मिळाली की चैतन्य महाप्रभूंनी आत्ताच आपल्या लीला संपवून ते स्वधामी गेलेले आहेत. अतिशय दुःख झालं त्यांना. आणि मग श्रीनिवास आचार्यांना वाटलं की आता मी कमीत कमी नित्यानंद प्रभूंची तरी भेट घेतो. आणि म्हणून तिकडून ते नवद्वीपकडे निघाले नित्यानंद प्रभूंची भेट घेण्यासाठी. नवद्वीपला आल्यानंतर त्यांना कळलं की नित्यानंद प्रभू देखील हे जग सोडून निघून गेलेले आहेत. अतिशय दुःखी झाले. परत जगन्नाथपुरीला आले आणि तिथे गदाधर पंडित होते गोपीनाथची सेवा करीत. तर ते गदाधर पंडितांकडे आले आणि म्हणाले की कृपया करून तुम्ही मला भागवत शिकवा, कारण तुम्ही भागवताचे महान आचार्य आहात. ते म्हणाले की माझ्याकडे जे भागवत आहे, भागवताची प्रत, ही चैतन्य महाप्रभू ज्यावेळी माझ्याकडे यायचे तर ते मला दरवेळी हे भागवत वाचायला सांगायचे आणि मी भागवत वाचायचो, महाप्रभू ऐकायचे. आणि महाप्रभूंच्या एवढ्या दिव्य भावामुळे सदैव माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. आणि ह्या भागवताचे सगळे जे अक्षर आहेत ते पुसून गेलेत. त्यामुळे तू असं कर, नवद्वीपमधून अजून एक भागवताची कॉपी घेऊन ये, मग मी तुला भागवत शिकवतो. आता विचार करा, आपण आता बोलताना पटापट बोलतोय, पण जगन्नाथपुरीहून नवद्वीपला जाणं, नवद्वीपहून जगन्नाथपुरीला जाणं किती वेळ लागतो. आणि त्यावेळी काही ट्रेन साधनं पण नव्हती. ऑलरेडी ते एकदा जाऊन आले होते. पण एवढी उत्कट इच्छा होती भागवत शिकण्याची, तेही गदाधर पंडितांकडून. तर ते पुन्हा नवद्वीपमध्ये गेले आणि एक भागवताची कॉपी त्यांना मिळाली आणि ते परत या ठिकाणी आले. पण तोपर्यंत गदाधर पंडितही महाप्रभूंच्या धामामध्ये निघून गेले होते. पूर्णपणे खिन्न झाले श्रीनिवास आचार्य. आणि मग तेथून त्यांना माहिती झालं की महाप्रभूंचे जे प्रमुख शिष्य आहेत गोस्वामीगण, तर रूप आणि सनातन गोस्वामी हे वृंदावनमध्ये आहेत. म्हणून तिथून ते निघाले वृंदावनमध्ये जाण्यासाठी, जेणेकरून कमीत कमी त्यांचा तरी संग घेऊ. आणि ते वृंदावनला पोचले आणि त्यांना बातमी मिळाली की रूप सनातन पण महाप्रभूंच्या धामामध्ये परत निघून गेलेत. काय विचार करू शकतो पण एखाद्या अशा भक्ताची म्हणजे परिस्थिती की ज्यांना वारंवार भेटायचं आहे अशा सर्व संगीगणांना, पण कोणाची भेट होत नाही आहे. आणि मग त्यावेळी त्यांना मला वाटतं एक महाप्रभूंचं किंवा नित्यानंद प्रभू स्वप्नामध्ये येऊन सांगतात की तुम्ही जीव गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सेवा करा. आणि मग श्रीनिवास आचार्य तिथेच वृंदावनमध्ये राहून जीव गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सेवा करतात. तर हे सगळं नरोत्तमदास ठाकूर ऐकतायत खेतुरी ग्राममध्ये बसून त्या ब्राह्मणाकडून की हे असे श्रीनिवास आचार्य आहेत आणि हे सगळे असे पार्षद आहेत. आणि हे सगळं ऐकून त्यांच्या मनामधली जी इच्छा आहे ती आणखीन तीव्र व्हायला लागते. आणि मग एकही दिवशी ते 16व्या वर्षी सगळं घर सोडून वृंदावनकडे निघून जातात. पण त्याच्यासाठी पण त्यांना एक योजना भगवंत अरेंज करून देतात. तिथला एका राजा जो होता, जो ह्यांच्या वडिलांचाही पेक्षा मोठा राजा होता, त्यांनी आमंत्रण दिलं होतं. कारण नरोत्तम हा अतिशय बुद्धिमान मुलगा होता, हुशार. तर कुठलं तरी एक प्रकारचं बक्षीस देण्याकरता त्याला बोलवलं होतं. मग हे कारण घेऊन नरोत्तम जे घरातून निघतात ते तिकडे न जाता थेट जंगलाच्या रस्त्याने वृंदावनला जाऊन पोचतात. आणि तिकडे गोस्वामी गणांना भेटून मग त्यांच्यासोबत राहून पुढची त्यांची सेवा जी करतात. आणि मग त्यांनाही तशी मोठी त्यांची जीवनचरित्र खूप मोठं आहे. कदाचित एका शनिवारच्या कार्यक्रमात आपण ते घेऊ शकतो. लोकनाथ गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली सेवा करतात आणि मग लोकनाथ गोस्वामी त्यांना जीव गोस्वामींच्या हाताखाली ठेवतात. आणि मग नंतर श्यामानंद पंडित, श्रीनिवास आचार्य आणि नरोत्तमदास ठाकूर हे तिघं मिळून जीव गोस्वामींनी जे जपून ठेवलेले ग्रंथ आहेत
सनातन आणि रूप गोस्वामींचे हे सगळे घेऊन ते पश्चिम बंगालकडे जात असतात. तर तो एक प्रसंग आहे आपल्या. अशा प्रकारे हे नरोत्तमदास ठाकूर ज्यांनी अनेक भजनं लिहिली, ज्याच्यामधलं एक महत्त्वाचं भजनाची पंक्ती आहे, विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन, कबे हम हेरबो श्री वृंदावन. नंतर नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की हे वृंदावन पाहण्यासाठी आम्हाला काय झालं पाहिजे, तर विषय छाडिया, जे आम्ही आमच्या जीवनामधील इंद्रियांच्या प्रती जी विषय आम्हाला इंद्रिय आसक्त होत आहेत, तर हे कधी आम्ही सोडून देऊ. कारण हे सोडल्यानंतरच खऱ्या अर्थाने आम्हाला जे आहे ते वृंदावन पाहायला मिळणार आहे. अन्यथा बाह्यदृष्टीने आपण जे काय वृंदावन पाहतो, तर एक संत सांगत होते की आपण जे वृंदावन पाहतो ते आपण 3 गुणांच्या अधीन असल्यामुळे आपल्याला जे वृंदावन दिसतं तेही तशाच प्रकारचं दिसतं. वास्तविक रूपामध्ये जोपर्यंत आपण त्रिगुणातीत होत नाही, 3 गुणांच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत खरं वृंदावनचं दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. आणि नरोत्तमदास ठाकूर पण इथं हेच सांगतात की ह्या विषयांच्या प्रती जी आसक्ती आहे ही जोपर्यंत आपली जात नाही, तोपर्यंत आपण वृंदावनचं दर्शन घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे ह्यांची परिक्रमा पुढं निघाली आणि पुढचं एक गाव त्यांना लागलं, ते आहे खेचरी. तर खेचरी म्हणजे खे म्हणजे आकाश आणि चरी म्हणजे विचरण करणारी. तर आकाशामध्ये विचरण करणारी अशी कोण होती, पूतना, पूतना राक्षसी. तर तिला अजून एक नाव आहे खेचरी. तर ती एक डाकिणी होती, पण तिचं विशेषत्व हे पण होतं की ती आकाशामध्ये पण प्रवास करू शकत होती. तर ह्या पूतनेचं जन्मस्थान असं म्हणतात. पण ह्या पुस्तकामध्येच महाराज लिहितात की राधारमण स्वामी सांगतात की इथले जे ग्रामस्थ आहेत ह्यांना कधी असा प्रश्न विचारू नये की हे पूतनेचं जन्मस्थान आहे का, कारण त्यांना फार वाईट वाटतं. कारण ही पूतना जी आहे ही भगवंतांना मारण्यासाठी निघाली होती. त्यामुळे जरी कोणी विचारलं तरी ते स्पष्टपणे सांगतात अजिबात नाही, हे काही जन्मस्थान नाही. पण शास्त्रानुसार आपल्याला समजतं की हे वास्तविक रूपामध्ये पूतनेचं जन्मस्थान. आणि पूतनाच नाही तर पूतनेचे 2 भाऊ पण होते, अघासूर आणि बकासूर. तर आपण पाहतो की पूतनेचा वध झाल्यानंतर दोघंही फार उत्सुक असतात कृष्णाचा सूड घेण्यासाठी आणि एकानंतर एक दोघांचाही वध होतो. तर ह्या पूतनेचा इतिहास थोडक्यात सांगितला जातो की गर्ग संहितेमध्ये ह्याचं वर्णन येतं की ज्यावेळी बली महाराज नर्मदेच्या काठावरती अश्वमेध यज्ञ करत होते तर त्यांची एक पुत्री होती रत्नमाला. आणि ज्यावेळी तिथे दान देण्याची वेळ आली तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान वामनदेव स्वतः प्रकट झाले होते बली महाराजांकडून सर्वस्व घेण्यासाठी. पण ज्यावेळी भगवान वामनदेव तिथे प्रकटले तर ते सुंदर रूप पाहून रत्नमालाच्या मनामध्ये इच्छा झाली की मलाही अशा प्रकारचा एक पुत्र प्राप्त झाला पाहिजे आणि त्याद्वारे मी ह्याचं संगोपन करेन आणि स्तनपान करेन. एवढं मोहक रूप वामनदेवांचं आहे आणि त्याद्वारे रत्नमाला अतिशय मोहित झाली. आणि थोड्याच वेळानंतर ज्यावेळी वामनदेवांनी आपल्या त्रिविक्रम रूप धारण केलं आणि सर्वस्व बली महाराजांकडून काढून घेतलं त्यावेळी तिच्या मनामध्ये पुन्हा क्रोध निर्माण झाला आणि तिला इच्छा झाली की ह्याला मारून टाकलं पाहिजे. तर भगवंतांनी या दोन्ही गोष्टी तिला पुढच्या जन्मामध्ये साध्य करून दिल्या. तर पूतनेच्या रूपामध्ये तिने स्तनपान पण केलं भगवंतांचं आणि मारण्याची इच्छा होती, पण वास्तविक रूपामध्ये तिच्याच सर्व भौतिक इच्छांचा मृत्यू झाला आणि भगवंताने तिला धात्रीचं जे रूप आहे ते प्रदान केलं. तर तिसऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय आणि उद्धव यांचा जो संवाद आहे तर याच्यामध्ये विदुर आणि उद्धव यांचा जो संवाद आहे याच्यामध्ये मैत्रेय मुनी सांगतात की उद्धव जे आहेत हे आश्चर्यचकित होतात अशा प्रकारचं
ही लीला ऐकून पूतनेच्या वधाची. आणि ते म्हणतात, अहो बकीयं स्तनकालकूटं जिगांसया पायेदप्य साध्वी लेभे गतिं धात्र्युचितां ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. तर ते इथे आश्चर्य व्यक्त करतात की ही बकी, इथे नाव आलंय पूतनाचं बकी, कारण बकासुराची बहीण. तर अहो बकीयम स्तनकालकुटम, जिनं आपल्या स्तनावरती कालकूट नावाचं विष लावून भगवंतांना मारण्याच्या दृष्टीनं आली होती. असाध्वी असा इथे शब्द येतो. ती असाध्वी होती, म्हणजे असुरच होती. पण अशा असुरी व्यक्तीला भगवंतांनी तिचे प्राण तर हरून घेतले, पण त्याचबरोबर तिला धात्रीचं पद प्रदान केलं. तर शास्त्रांमध्ये वर्णन येतं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 7 माता आहेत. एक जिनं जन्म देते आपली ती माता, दुसरी पृथ्वी माता, तिसरी गोमाता, चौथी राजाची पत्नी, 5वी ब्राह्मणाची पत्नी, गुरुची पत्नी, आणि 6वी विसरलो मी पण, आणि 7वी धात्री. तर धात्री म्हणजे जी जन्माच्या वेळी मदत करणारी असते, शिशूच्या जन्माच्या वेळी मदत करणारी जी असते आणि जी आई समानच काळजी घेते. तर अशा मातेचं स्थान जे आहे ते भगवंतांनी ह्या पूतनासारख्या राक्षसीला प्रदान केलं. हे ऐकून उद्धवांच्या मनामध्ये हा म्हणजे आनंद उल्हास येतो की असं कसं काय होऊ शकतं, एवढे कृपाळू कसे काय भगवंत, की जी मारायलाच आली आहे तिलाच मातेचं स्थान दिलं. आणि म्हणून अशा भगवंतांपेक्षा अजून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचं मी कशाला शरण घेऊ, असे उद्गार उद्धवजी या ठिकाणी करतात. आणि मग पुढे चालत चालत आणखीन एक स्थान येतं या खेचरी गावाच्या पुढंच. तर ते आहे मयूरवन. तर या मयूरवनामध्ये असं सांगण्यात येतं की भगवान श्रीकृष्ण भरपूर तिथे मोर आहेत आणि त्या मोरांसोबत येऊन भगवान श्रीकृष्ण नृत्य करत असत. तर एक वेळची गोष्ट अशी आहे की या मयूरवनामध्ये श्रीकृष्ण आले होते आणि ते तिथे असलेले जे मोर होते तेही एकत्रित झाले, तेही आकर्षित झाले भगवान श्रीकृष्णांच्या प्रती, आणि आकर्षित होऊन ते सर्व नृत्य करायला लागले. त्या सर्व मोरांना पाहून भगवान श्रीकृष्ण हे नृत्य करायला लागले. आणि जसं आपण बघतो चैतन्य महाप्रभूंचं जे गौर पौर्णिमेच्या आधी आपण जे हे गातो सची सुताष्टकम, तर त्याच्यामध्ये वर्णन येतं की महाप्रभू हे नृत्य करण्यामध्ये अतिशय निपुण आहेत. आणि चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्णच आहेत. तर ते वास्तविक रूपामध्ये नटराज म्हणजे सर्व नृत्य करणाऱ्यांपेक्षा राजा आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं नृत्य जेव्हा कृष्ण करायला लागले तर सर्व मोर एकदम उल्हासित झाले आणि स्तब्ध झाले आणि सर्वजण कृष्णांचे नृत्य पाहायला लागले. आणि ते सगळं त्यांचं नृत्य थांबल्यानंतर त्या मोरांचा जो नेता होता किंवा राजा होता, हा पुढे येऊन आपला मोर पंख काढून भगवंतांना भेट म्हणून देतात की तुम्ही एवढा सुंदर नृत्य केलेलं आहे, तर आमच्या सर्वांतर्फे ही तुम्हाला भेट. आणि भगवंत ती भेट एवढी त्याचा सन्मान करतात की ते सदैव आपल्या पगडीमध्ये मोरपंख धारण करतात. तर ही घटना या मयूरवनामध्ये घडलेली आहे. त्याचप्रमाणे तसंच पुढे चालत चालत ते पोचतात आणखीन एका सुंदर वनामध्ये ज्याचं नाव आहे बहुलावन. तर इथे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन येतं की भगवान विष्णू यांची जी पत्नी आहे बहुला, हे सदैव या ठिकाणी निवास करतात. आत्तापर्यंत आपण ऐकलं होतं की बहुला हे गाईचं नाव आहे आणि या ठिकाणी त्या गाईच्या नावावरनं हे बहुलावन पडलेलं आहे. पण इथे स्कंद पुराणामध्ये असाही उल्लेख येतो. तर त्याचा निवाडा पुढे महाराज करतात की असं का लिहिलेलं आहे ते पण आपण आता समजून घेऊ.
आणि पुढे ते म्हणतात की ह्या बहुलावनमध्ये स्थित एक पद्मवन नामक स्थान आहे, जिथे यात्रा केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला खूप महान पुण्य प्राप्त होतं. तर मानसिक रूपाने आपण आता सध्या बहुलावनमध्ये आहोत असं आपण समजूया आणि हे दिव्य ह्याचा जो आनंद आहे हा प्राप्त करूया. तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती खेचरी गावापासून आहे हे बहुलावन. आणि इथे पोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेली जी घडलेली जी घटना आहे, सत्यकथा, याचं वर्णन तिथे केलं जातं. तर थोडक्यात असं आहे की एक गाय असते जिचं नाव बहुला आहे. तर त्या गायीवरनंच वास्तविक रूपामध्ये ह्या वनाचं नाव बहुलावन पडलेलं आहे. आणि ही जी गाय आहे ही एकदा आपल्या इतर गायींसोबत चरण करत असताना एकटी पडली आणि त्या ठिकाणी एका वाघाने तिला धरलं. तिनं नुकताच एका बछड्याला जन्म दिला होता आणि म्हणून ही बहुला त्या वाघाला म्हणाली की कृपया करून तू मला फक्त 1 दिवसासाठी सोड, मी माझ्या बछड्याला दूध पाजते आणि पुन्हा येते, कारण तो आत्ताच नवजात आहे, तर मला त्याला थोडं तरी दूध पाजलं पाहिजे. तर त्यावेळी तो वाघ पण म्हणतो ठीक आहे, मी तुझी वाट बघतो. आणि मग ती गाय येते आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या वासराला दूध पाजते आणि तिला सांगते की तू मनसोक्त माझं दूध पिऊन घे, कारण उद्या मी तुला काही भेटणार नाही. आणि तिचाही उदास चेहरा पाहून ते वासरू विचारतो असं काय घडलं. आणि मग ती सगळं सांगते की असं असं आहे, त्यामुळे मला उद्या त्या वाघाकडे जावं लागणार आहे. हे सगळं तो त्यांचा जो गुराखी असतो तो ऐकत असतो. आणि तो म्हणतो की तुला जायची गरज नाही, मी जाईन तिथे, त्या वाघाला मला खाऊ दे. आणि ते बछडा जे एकदम नवजात शिशु असतं ते म्हणतं की नाही नाही मी जाते. तर अशा प्रकारे तिघांच्या मध्ये ते एक प्रकारचं प्रेमाचे संवाद सुरू होतात की कोण जाणार मरण्यासाठी. तर हे फार विशेष आहे. अशा प्रकारचा त्यागाची भावना ह्या तिघांमध्ये होती. आणि मग दुसऱ्या दिवशी ते तिघही तिथे जाऊन उपस्थित होतात वाघासमोर की तू आम्हाला खा, मला खा, ह्या गाईला सोड, असं गुराखी म्हणतो. बछडा पण तेच म्हणतो. आणि ते दोघंही म्हणतात नाही नाही आम्हाला खा. आणि मग त्या ठिकाणी वास्तविक रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण पण उपस्थित होतात. आणि जो वाघ आहे तो वास्तविकपणे दुसरा तिसरा कोणी नसून यमराज असतात, जे अशा प्रकारे परीक्षा घेण्यासाठी इथे आलेले असतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते त्या गायीला आपली पत्नी म्हणून स्वीकारतात. आणि म्हणून इथे स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आले की भगवान विष्णू यांची पत्नी सदैव या ठिकाणी निवास करतात. आणि त्या ठिकाणी एक सुंदर असं चित्रीकरण आहे, जिथे गाय आहे ते दाखवली आहे, बछडा आहे, श्रीकृष्ण आहेत आणि वाघ आहे. त्याचं एक चित्र तिथे बनवलेलं आहे. तर हे बहुलावनमध्ये घडलेली ही घटना आहे. त्याचप्रमाणे ह्या बहुलावनमध्ये भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या सर्व गायींना घेऊन चरण्यासाठी येत असत. गोचारण लीला ज्याला आपण म्हणतो ती देखील भगवान श्रीकृष्ण इथे करत असत. आणि चैतन्य महाप्रभू पण ज्यावेळी वृंदावनमध्ये आले होते जगन्नाथपुरीवरून, तर त्यांनीही सर्व 12 वनांचा प्रवास केला. आणि ते ज्यावेळी बहुलावनमध्ये आले होते तर तेथे त्या ठिकाणी खूप सुंदर चैतन्य महाप्रभू तिथल्या विविध प्राण्यांशी आदान प्रदान करतात. त्याचं वर्णन श्री चैतन्य चरितामृतमध्ये केले आहे. ते मी आहे तसं वाचतो, कारण ते खूप सुंदर वर्णन आहे. तर इथे असं म्हणतात, चैतन्य चरितामृतमध्ये हा उल्लेख येतो कि महाप्रभु को देखकर, हिंदी में, महाप्रभु को देखकर घास चरती गायों के झुंड उच्च स्वर में रंभाने लगे. सर्वप्रथम ते ओरडायला लागल्या. उन्हें अपनी ओर आता देखकर महाप्रभु प्रेम की तरंगों में स्तब्ध रह गए और गाय अत्यंत स्नेहपूर्वक महाप्रभु के शरीर को चाटने लगी.
कुछ शांत होकर श्री चैतन्य महाप्रभु भी गायों को पुकारने लगे। गायें महाप्रभु का संग छोड़ नहीं पा रही थी और उनके साथ चलने लगी। भंवरे तथा तोते एवं कोयल जैसे पक्षी उन्हें देखकर पंचम स्वर में गाने लगे और मोर उनके सम्मुख आकर नृत्य करने लगे। श्री चैतन्य महाप्रभु प्रत्येक वृक्ष और लता का आलिंगन करने लगे और वे सब भी मानो ध्यान में अपने पुष्प एवं फल अर्पित करने लगे। महाप्रभु की देह स्थिर हो उठी और अश्रु, कंप, पुलक आदि लक्षण प्रकट होने लगे। अत्यंत उच्च स्वर में वे बोले, हरि बोल, हरि बोल। तब महाप्रभु एक हिरण का गला पकड़कर रोने लगे। श्री चैतन्य महाप्रभू की। तर चैतन्य महाप्रभू आश्चर्यप्रमाणे कृष्णच आहे आणि चैतन्य चरितामृतमध्ये हा सगळं वर्णन येतं आणि ह्या संबंधित फार सुंदर एक चित्र पण आहे, कसं चैतन्य महाप्रभू सर्व ह्या व्रज मधल्या विविध प्राण्यांशी आदान प्रदान करतात किंवा जीवांशी आदान प्रदान करतात। आणि त्या ठिकाणी बहुलावनमध्ये हे संकर्षण कुंड आहे, ज्याच्या तटावरती जसं मी मगाशी म्हटलं ते चित्र आहे गाईचं आणि हे। तर संकर्षण कुंड किंवा बहुलावन वरून आता त्यांना पुढे पोचायचे राधाकुंडला। तर सर्वसाधारणपणे हा जो रस्ता जातो तो वृंदावनवरून राधाकुंडला जाणारा जो रस्ता आहे त्याला मिळतो आणि मग तिथून राधाकुंडपर्यंत जातात सगळेजण। पण महाराज या पुस्तकामध्ये लिहित आहेत की ह्यांची जी परिक्रमेचा जो रूट आहे तो त्या मार्गाने न जाता दुसऱ्या एका मार्गाने राधाकुंडपर्यंत पोहोचतो। तर तो जो मार्ग आहे ज्यांनी सर्वसाधारण बाकीचे जण जातात त्या मार्गावरती दोन महत्त्वाची गावं आहेत, ज्याचं नाव आहे बस्ती आणि राल। तर महाराज त्या दोन गावांच्या बद्दल पण माहिती देतात। तर हे जे बसती गाव आहे ह्याचा अर्थ आहे म्हणजे जिथे वस्ती आहे त्याच्यावरनं ते बसती झालं। तर हे बसती गाव किंवा जिथे निवास केला जातो। तर रावळ या ठिकाणी श्रीमती राधाराणीचा जन्म झाला आणि एका विशिष्ट कालावधीमध्ये वृषभानु महाराज यांनी निर्णय घेतला की रावळपासून शिफ्ट होऊन आता वर्षाणाला जायचं किंवा बरसाना ज्याला आपण म्हणतो आज। तर तो जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये ते एका ठिकाणी थांबतात आणि ते ज्या ठिकाणी थांबतात त्याला आज बस्ती गाव म्हणतात, कारण त्या ठिकाणी ते वसलेले होते काही बरेच दिवस किंवा वर्ष। आणि मग नंतर ते वर्षाणाला शिफ्ट झाले। आणि पुढे असं म्हणतात की त्याच गावापासून थोड्याशाच अंतरावरती 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती श्रीमती राधाराणीच्या आजीचं गाव मुखराई हे आहे। तर त्यांच्या आजीचं नाव होतं मुखरा। त्या ठिकाणी मुखराई नावाचं गाव आहे, ते तिथूनच जवळ आहे। आणि ज्यावेळी असं वर्णन येतं की ज्यावेळी वृषभानु महाराज रावळपासून वर्षाणाला शिफ्ट होत होते त्याचवेळी नंद महाराज देखील गोकुळमधून नंदग्रामला जाण्यासाठी शिफ्ट होत होते। आणि ते जेव्हा गोकुळमधनं निघाले, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भागवतामध्ये याचं वर्णन येतं की गोकुळमध्ये अनेक असुर एकानंतर एक येत होते। तर त्यामुळे नंद महाराजांनी निर्णय घेतला की आपण आपलं जागा आता बदलली पाहिजे। आणि ते जेव्हा एका ठिकाणी थांबले मधल्या ठिकाणावरती स्पॉटवरती, तर त्यांनी सगळ्या आपल्या समुदायाचं रक्षण करण्यासाठी सर्व बैलगाड्या गोल आकारामध्ये लावल्या आणि त्या गोल आकारामध्ये राहून सर्वजण तिथे राहू लागले। तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण 3 वर्ष आणि 4 महिन्याचे होते त्यांचं वय, त्यावेळी गोकुळमधनं नंद महाराज शिफ्ट होण्यास त्यांनी सुरुवात केली आणि ते एका मधल्या स्पॉटला येऊन थांबले जे आज छट्टीकरा म्हणून ओळखलं जातं। तर हे छट्टीकरा जे आहे ते दिल्ली आग्रा हायवेवरती आहे
ज्या दिल्ली आग्रा हायवेवरून आपण वृंदावनला जाण्यासाठी जो लेफ्ट घेतो ना, त्या जंक्शनलाच छटीकरा गाव म्हणतात. तर त्या ठिकाणी नंद महाराज थांबले होते. आणि मग ते किती दिवस थांबले तिकडे, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात 3 वर्ष 4 महिने. म्हणजे ज्या वयाचे भगवान श्रीकृष्ण होते 3 महिने 4 वर्ष असताना ते गोकुळमधनं निघाले आणि छटीकाराशी येऊन थांबले. तिथे 3 वर्ष 4 महिने राहिले आणि तिथून पुढे ते नंदग्राममध्ये गेले. आणि परत 3 वर्ष 4 महिने राहिल्यानंतर अक्रूर आले आणि ते मथुरेला घेऊन गेले. अशा प्रकारचं वर्णन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्या ठिकाणी करतात. तर ह्या छटीकराचं वास्तविक रूपामध्ये षटकावर्त. षटकावर्त म्हणजे षटक म्हणजे बैलगाडी आणि आवर्त म्हणजे गोल. तर ते गोल आकारामध्ये असे थांबले होते म्हणून तसं नाव होतं. त्याचं आता परिवर्तित नाव छटीकरा झालं. आणि छटीकरा पासून राधाकुंडपर्यंत जाण्यासाठी मध्ये एक गाव लागतं राल. तर त्या राल गावापर्यंत ह्यांची जी वस्ती होती ती पसरली होती. म्हणजे छटीकरापासून ते रालपर्यंत असं त्या ठिकाणी वर्णन येतं. आणि त्याच परिसरामध्ये अजून एक महत्त्वाचं स्थान आहे, ते म्हणजे सूर्यकुंड. तर कारण भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये अवतरित झाले होते म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी विविध देवी देवता वेगवेगळ्या वेळी येत होते. आणि असेच सूर्यदेव जेव्हा येतात भगवान श्रीकृष्णाचं, तर ते ह्या ठिकाणी येतात आणि कृष्णांचं दर्शन करतात. आणि त्यांच्या स्मृतीमध्ये तिथे ते कुंड बांधलेलं आहे आणि तिथे सुंदर एक मंदिर आहे जिथे भगवान सूर्यदेवांचे पण विग्रह आहेत. तर भक्ती रत्नाकरमध्ये राघव पंडित लिहितात की वास्तविक रूपामध्ये हे जे विग्रह आहेत सूर्यदेवांचे, ह्यांचं दर्शन फार महत्त्वाचं आहे, कारण हे सर्वांना कृष्ण प्रेम प्रदान करतात. तर सर्व जे देवी देवता आहेत हे भगवंतांचे भक्त आहेत आणि ते भगवंतांच्या इतर भक्तांना सदैव मदत करत असतात त्यांची भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी. त्याचबरोबर ह्या सूर्यकुंड पाशीच सूर्यपूजा केली जाते. जसं कृष्णांच्या ज्या सर्व लीला आहेत ह्या दिवसाच्या म्हणजे 24 तासामधले 8 भाग केलेले आहेत, त्याला अष्टकालीय लीला म्हणतात. तर त्याच्यापैकी सकाळी 10:48 ते दुपारी 3:36 या कालावधीमध्ये एक लीला घडते, ती म्हणजे सूर्यपूजा. आणि मग कधी सर्व गोपिया जातात सूर्यपूजा करायला, तर एकदा श्रीकृष्ण स्वतः पुजाऱ्याचं रूप धारण करतात आणि मधुमंगल त्यांचे असिस्टंट बनतात. आणि ते सूर्यपूजा करणाऱ्या सर्व गोपिकांना म्हणतात तुम्ही हे अर्पण करा, ते अर्पण करा, असं करून सगळ्या वस्तू घेऊन स्वतः खाऊन टाकतात. तर ही लीला ह्या सूर्यकुंडाच्या इथेच घडलेली आहे. आणि मग तिथून पुढे यात्रेकरू परत चालायला लागतात. तर ऑलरेडी अर्धा दिवस त्यांच्या यात्रेचा झालेला आहे चालत चालत. आणि त्यांना माहिती मिळते की इथून राधाकुंड आता केवळ 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हे ऐकून सर्व भक्त खुश होतात. वास्तविक रूपामध्ये ज्या भक्तांनी दिंडीमध्ये जे चाललेले आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या यात्रा केलेल्या आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव आहे आणि त्यांना जास्त चांगल्या प्रकारे हे समजू शकतं. आणि मग तिथून ते ह्याच्याकडे निघतात. तर सर्वजण चालत असताना रस्त्यावरती जे दगड असतात ना ज्याच्यावरती लिहिलं असतं किती किलोमीटर राहिले, हे पाहून त्यांचा आनंद आणखीन वाढत असतो, कारण हळूहळू अंतर कमी होतं आहे. आणि या प्रकारे राधाकुंड जे आहे हे इथे पोचणार ह्या भावनेनंच सगळे उल्हासित होतात. कारण तिथे वर्णन केलेलं आहे रूप गोस्वामींनी उपदेशामृत या ग्रंथामध्ये की सर्व ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ स्थान जे आहे, सगळ्यात पवित्र स्थान जे आहे ते राधाकुंड आहे. आणि त्यामुळे सर्व भक्त आतुर असतात तिथे पोचण्यासाठी. आणि चालत चालत मग त्या ठिकाणी पोचतात. तर तिथे महाराज म्हणतात की अशा प्रकारे बहुला वन या वनातून ते आता वृंदावन
या वनामध्ये प्रवेश करतात. तर वृंदावन हे 5वं वन आहे आणि ज्याच्यामध्ये राधाकुंड, गोवर्धन, वर्षाणा, नंदग्राम, जावट, शेरगड आणि चिरघाट हे ह्या गोष्टींचा समाविष्ट आहे. आणि राधाकुंडला पोचल्यानंतर सर्व भक्त खूप खुश होतात. तर तिकडे एका भक्ताचा अनुभव सांगितलेला आहे की एक भक्त थोडासा मागे पडला होता चालता चालता आणि तो म्हणजे जे कोणी भक्त तिथे गेलेले आहेत त्यांना लक्षात येईल की वृंदावनवरून जो रस्ता येतो तो एका जंक्शनला जाऊन पोचतो, जिथे डावीकडे आपण जर गेलो तर कुसुम सरोवर लागतं आणि उजवीकडे गेलो तर राधाकुंड लागतं. म्हणजे राधाकुंड हे कुंड लागतं. नाहीतर तो जंक्शन जो आहे तो राधाकुंड गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर राधाकुंड गाव त्या जंक्शनलाच आहे आणि ह्या सर्व यात्रेकरूंचा जो निवासस्थान होता तो तिथून डावीकडे थोड्याच अंतरावरती होता. तर एक भक्त थोडे मागून मागून येतात हळूहळू चालत आणि ते जंक्शनवर पोचतात. तर त्यांना समजत नाही आता डावीकडे जायचं आहे का उजवीकडे जायचं आहे. आणि मग ते बराच वेळ तिथे बघतात, विचार करतात, वाट बघतात, काय करावं काय करावं. आणि त्याच यात्रेमध्ये एक थोड्याशा काय म्हणतात वयस्कर माताजी पण येऊन पोचतात. मग हे दोघंही विचार करत असतात तर काय करावं काय करावं. म्हणतात ठीक आहे आपण उजवीकडे जाऊ असं म्हणून ते उजवीकडे जातात. आणि उजवीकडे जात जात थोडंसं 1.5 किलोमीटर अंतर चालल्यानंतर त्यांना दर्शन होतं ते राधाकुंडचं. जय श्री राधाकुंड की. आणि त्यांचं हे मन एकदम तृप्त होऊन जातं की वास्तविक रूपामध्ये त्यांना जायचं होतं निवासस्थानापाशी पण ते पोचले राधाकुंडपाशी. आणि मग ते भक्त नंतर सांगतात की ॲक्च्युली यांना दुसऱ्याच दिवशी परत आपल्या देशामध्ये रिटर्न जायचं होतं काही महत्त्वाच्या कामानिमित्त. आणि यात्रेची जी परिक्रमा होती ती दुसऱ्या दिवशी पूर्ण गोवर्धन परिक्रमा करून 3ऱ्या दिवशी ते राधाकुंडपाशी पोचणार होते. म्हणजे त्या दृष्टिकोनातून ह्यांचं दुसऱ्या दिवशी दर्शन झालं नसतं जर हे यात्रेत थांबले असते तर. पण भगवंतांच्या विशेष योजनेनं भगवंतांची विशेष कृपा झाल्यामुळे हे थेट राधाकुंडपाशी पोचले आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन झालं. तर अशा प्रकारचा दिव्य अनुभव देखील हे भक्त सांगतात. आणि असे बरेच अनुभव बरेच लोकांना येतात. आणि अशी ही सुंदर ब्रज परिक्रमा आहे ज्याचा 6वा दिवस आपण कंप्लीट केलेला आहे. आणि ह्या 6व्या दिवसाच्या अंती सगळे भक्त राधाकुंडपाशी येऊन पोचलेत. आता पुढचा जो दिवस आहे जो परत आपण कुठल्या तरी एका सत्रामध्ये घेऊ, 7वा दिवस, तो आहे गोवर्धन परिक्रमा. तर मानसिकरित्या गोवर्धन परिक्रमा करण्याचा आपल्याला त्यावेळी लाभ मिळू शकतो. हरे कृष्णा. श्री ब्रजमंडल परिक्रमा की जय. शील प्रभुपाद की जय. श्री वृंदावन धाम की, कृष्ण बलराम की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरे हरे कृष्ण.